हॅलो. हॅलो, नमस्कार ताई. श्री हा, स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ ताई. हा, केला होता मी मगाशी फोन, पण मला वाटलं तुम्ही बिझी असताल म्हणून मग हा हा दुसऱ्यांदा कटच केला, मग मीच हा. केला. अनुभव शेअर करायचा आहे ताई. हा, करायचा होता, पण तुम्हाला आता वेळ आहे का? हो, मला आहे वेळ. मी 9 ते 10 घेतेच ना ताई. हा, नाही पण म्हणजे 10 वाजलेत, 10ला 5 कमी येत ना, म्हणून म्हंटल. नाही नाही, चालेल चालेल. कारण काय, थोडं पाहुणे आले होते ना, तर तिथे होती. बरं बरं हा, बरं ते बरं. पण हा थोडस हा. वेळ द्यावा लागतो. हो हो. मला काय वाटलं आज लग्नाचं तिथे ना, म्हटलं लग्नाला वगैरे गेला असाल एखाद वेळेस नाही नाही, बाहेर काही लग्नाच्या कार्यक्रम. लग्न आहे 23 हा आणि हा. 27ला. बरं पण बरं बरं. काही जाणं शक्य होणार नाही, कारण इलेक्शन ड्युटी आली आम्हाला. अगो बाई. मग आता ते इलेक्शन म्हणजे सगळी तयारी झाली होती की गावी हो. जाऊ आपण आता बरं बरं. लग्नाला. पण आता इलेक्शनचं लेटर आलं. हो मग ते का? ट्रेनिंग आहेत ना आमचे. हो ना. मग काही शक्य नाही आता. एक 23ला आणि एक 30ला आहे. मग बरं, बरं, बरं. 27ला पण इलेक्शनचं ट्रेनिंग आहे. मग कसं शक्य आहे जाणं एवढ्या गावी. हो ना, नाही मग काय. हो. मला वाटलं काय म्हटलं कार्यक्रमासाठी बाहेर वगैरे गेला असाल, नाही त्यामुळे नाही, फोन अटेंड केला नसेल. तुमचा सायलेंटवर असतो ना, मग सायलेंट म्हटलं. वर असतो फोन. हो, आणि ते हो. पाहुणे आलेले असले, मी हो, 9ला काय हो. करते, फोन हं. जवळ घेतेच. हां. पण पाहुणे आले, मग त्यामुळे जावं लागलं जरा हॉलमध्ये वगैरे असं. हो, हो. तिथे जावंच लागतं ना, अटेंड करावेच लागतात हो पाहुणे हो. आपल्याला. हो ना. मग काय. करू का मग? हो हो, सांगू करते. का? हो हां, हो. हां, हां. सांगते हां. हा हा. हॅलो. हा, श्री स्वामी हां, श्री समर्थ. स्वामी समर्थ ताई. नाव हो. वगैरे सांगायचंय ताई? हां, माझं तुमच्या इथे पाटील आडनाव येतं का? हो हो. माझं माहेरचं आडनाव पाटील आहे आणि माझे सासरचं आडनाव शेडे. अच्छा अच्छा. हा हा हा. हां, हां, हां. पाटील आहे राईट. तुमच्याकडे. हा. हां, ते म्हणजे त्या फोन नंबर म्हणजे कार्ड घेतलं ना, सिम घेतलं त्यावेळेस त्या नावाने हो घेतलं हो होतं, हो तर हो. तेच नाव येतंय बहुतेक मग. हो, बरोबर. हा हा असं हा. झालं. बरोबर. तर मी मी आता तुम्ही म्हणाला होतात ना मागच्या वेळेस, की आमच्या सद्गुरूंचे म्हणा किंवा शंकर बाबांचे म्हणा, हो असे जर केले तरी चालतील हो अनुभव हो. शेअर. हां, ताई, तर शेवटी मग आपली श्रद्धा जिथे हो, आहे, हो, हो. आणि सगळीकडे स्वामीच आहेत ना ताई, नाही हो, म्हटलं हो, तरी. हो. आणि आमचे चिलेदेव म्हणजे प्रति स्वामीच आम्ही मानतो. हो ना. कारण की ते हो, त्यांनी आणि दर्शन दिलेली आहेत ताई सगळ्यांना हो अशी. हो. जे खरंय. स्वामींचे भक्त आहेत ना, त्यांना त्या रूपात सुद्धा दिलेली आहेत दर्शनं. बरोबर हो, बरोबर. हो. खरंय. आणि आपण जे आता मालिकामध्ये किंवा साईबाबांच्या सिनेमात पाहतो, की साईबाबांनी पाण्यावर त्या पणत्या पेटवल्या होत्या हो हो. दिवाळीत वगैरे. ते आम्ही स्वतः अनुभवले आमच्या मंदिरावर. काय? हो, ताई. बापरे! हो, हो, हो. त्रिपुरी पौर्णिमेला एकदा अशा पणत्या मठीमध्ये म्हणजे आमच्या देवांची साधी मठीच असते हां, हो हो हो. म म मंदिरावर आणि हं. मठीत असायचे ते. तर ते हं. असं पणत्या ठेवल्या होत्या म्हणजे मठीमध्ये. अगं बाई! आपण त्रिपुरी पौर्णिमेला लावतोच ना सगळ्या हो हो, मंदिरांमध्ये बघा. लावतोच. बरोबर आणि आहे. आमच्या मंदिरावरची मूर्ती कशी आहे ताई, हां. शिवदत्त आहे म्हणजे मध्ये शिव आहेत. ओह! आणि बसलेली मूर्ती आहे. तर ती बसलेली मूर्ती कोणतेच मूर्तिकार तयार करत नव्हते ताई. शेवटी बापरे! ती जयपूरला नेला तो फोटो. हां, आणि मग त्या फोटोत त्या माणसाला काय दिसलं ते देवांनाच माहिती. हां. पण तो एक 5-10 मिनिटं असं ते फक्त बघत राहिला आणि हं. म्हटलं ही मूर्ती मी करणार. मला तुम्ही एक पैसा जरी दिला नाही तरी चालेल. पण अरे म्हटले ही मूर्ती मीच घडवणार. बापरे! हो, त्याला त्या प्रचिती दिली काय फोटोतनं. अय्या! शेवटी ती देवांचीच लीला म्हणायची. खरंय, खरंय, खरंय. आणि मग ती शिवदत्त आहेत, त्यामुळे त्रिपुरी पौर्णिमेला पण असं सगळ्या मंदिरात असं पणत्यांनी वगैरे सजवतात ना. हो, हो, तर हो, हो. त्यावेळेस मग एकदा काय झालं, असं पणत्या होत्या आणि एका भक्ताला म्हटले हं. तेल घेऊन ये. मग हां. तो ते कोठी घरात गेला कॅन हं. घेऊन आणि त्याला काही त्या डबा सापडला नाही तेलाचा. तो हं. परत आला. आम्ही हं. आमच्या बोलताना असं देवा म्हणतो. तर म्हटलं अच्छा. देवा मला तेल नाही सापडलं. तर हां, म्हटले हां. ठीक आहे जा टाकीवर जा आणि पाणी भरून आण कॅनमध्ये. हां, तो हां. गेला त्यांनी पाणी भरून आणलं. हां, आणि हां. ह्या प्रसंगाला मी होते हा ताई म्हणजे माझ्या समोर घडलेला आहे. ओह! हो, बघा हो. ना. आणि आणि मग? मग त्याला म्हटले आता चिलेदेवांची बोलण्याची धाटणी वेगळी आहे. जशी स्वामींची कशी होती एक वेगळी, हो, हो, हो. तशी. मग हां. चिलेदेव म्हटले, की "ओत बाबा त्यात पाणी." मग तो ओह! असा जरा गप्पच उभा राहिला, की पाणी कसं काय पणत्यांमध्ये ओतायचं नाही का? हां, हां. म्हणून. "ओत म्हणतोय ना." मग त्याने ते ओतलं पाणी. अच्छा. लाव म्हटले, "पेटू बाबा पणत्या आता." तर अगं बाई! तो म्हटला, "देवा आपण पाणी टाकलं आणि कसं काय पणत्या पेटणार?" हां, "बघ हां, हां. बाबा मी सांगतोय ना तुला, पेटव."
अय्या. तरी तो म्हटला, देवा कसं काय पेटणार? मग तो दुसरा एक भक्त होता, त्याला देव म्हटले, बाबा मी सांगतो तरी तो म्हणतो की कसं काय पेटणार? मग तो म्हटला, ए तू देवांपेक्षा काय मोठा आहेस का रे? म्हटले, देव सांगतात ते पेटव की पणत्या. अय्या. मग त्याने पेटवल्या. ताई सगळ्या पणत्या पेटल्या होत्या. बाप रे. हो. आणि सगळ्यात पणत्या पेटल्या. मग आम्हाला त्या औदुंबराच्या झाडाच्या असे पार आहेत, 3-4 औदुंबराची झाड आहेत आमच्या मंदिरावर. अच्छा. तर हा. तिथे त्या पारावर सगळ्या अशा गोलाकार प्रत्येक पारावर अशा मांडायला लावल्या. आणि ताई पाणी संपेपर्यंत त्या मध्यरात्रीपर्यंत पणत्या तेवत होत्या. नाही, कमाल आहे ना. हो, कमाल आहे ताई. आश्चर्य आहे, अहो ते आश्चर्य. साक्षात दत्तच आहेत आमचे चिले देव. साक्षात बाप दत्तच आहेत. रे माहितीये का? गं. हो. ताई, आणि इतके जे दिवस तुम्ही हे सगळं तुमच्या ह्याच्यामध्ये ठेवलं होतं, कधीच शेअर करायला पाहिजे होतं. केवढा मोठा साक्षात्कार. हो ताई, आणि आम्ही हे असे नेहमी अनुभव घेतो ताई अजून सुद्धा. बाप रे. हो. म्हणजे जे स्वामींच्या मालिकांमध्ये पाहतो, जे साईबाबांच्या मालिकांमध्ये पाहतो, हा, हा. हे सगळे अनुभव आम्ही आमच्या देवांच्या इथे अनुभवतोय आता. अरे बाप रे. सेम म्हणजे तेच. सध्या काहीच बाळूमामांच्या मालिकेतले तर कितीतरी अनुभव आम्ही असे आमच्या देवांच्या तिथे पाहिलेले आहेत. ते कित्येक स्वतः आहेत भक्तांना. ताई अजून. हो. चिले देवांनी समाधी घेतलेली आहे. हा. पण चिले देवांचं कार्य पुढे आमचे आता जे देव आहेत ते चालवतात. म्हणजे ते बाप रे. आम्ही त्यांना चिले देवच म्हणतो ताई. बाप रे, कुठे आहे ताई हो. त्यांचं ते? ते आता आम्ही पारगाव खंडाळा, तुम्हाला इकडे पुणे सातारा रोड माहितीये का ताई? हो, 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 हा, माहित आहे. पुणे सातारा रोड ते शिरवळच्या पुढे पारगाव खंडाळा, तिथून अच्छा. फाटा फुटतो आतमध्ये. हा. आयरं मोरवं म्हणून गाव आहे, त्या आयऱ्याच्या इथनं आमच्या मंदिराकडे फाटा फुटतो ताई. ओ. मोरवे गाव. बाप रे, मोरवे हो गाव. हो. हा, हा, मोरवे हा. गाव. तुम्ही जर हो, युट्यूबवर सर्च केलं ना, हो, दत्त हो. मंदिर मोरवे, तर हो. अख्खं मंदिराचं तुम्हाला बरेच व्हिडिओ दिसतील. बाप रे. तिथल्या कार्यक्रमांचे वगैरे असे सगळे दिसतील ताई. कमाल आहे ग ताई, केवढं हो. म्हणजे केवढं मोठं साक्षात्कार हा. हो, आणि तुम्ही साक्षात्कार. बघितलं ह्या हो. युगामध्ये, ही केवढी मोठी गोष्ट. हो, हो ताई. आणि ह्याच्यापेक्षा खूप म्हणजे कल्पनेच्या म्हणजे सांगते ना, की आपण कसं पूर्वी म्हणायचो, की हा. बापरे स्वामींच्या काळात जे होते ते किती भाग्यवान आहे. हो, 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 साईबाबांच्या हो. पण ताई आम्ही पण तेवढेच भाग्यवान, कारण आम्ही ते सगळे अनुभव आता आमच्या देवांच्या बरोबर हो. पाहतोय, अनुभवतोय ना. अनुभवताय हो, खरं. हो ताई. बाप आता रे. ह्या घडीला सुद्धा म्हणजे आम्ही असे अनुभवतो. ताई मनात विचार आला ना, की तिथे देवांना आमच्या कळलेला असतो तो. हो. हो, हो, हो. बापरे, खरंच भाग्यवान असं. ताई तुम्ही. हो. मला त्यांचे ते फोटो पाठवा, आणि तुमच्याकडे जे जे असतील ना, आता ते दिव्यांचे पण काढलेले असतील तर पाठवा. नाही ना, त्यावेळेस ताई मोबाईल नव्हते ना एवढे. हा, हा, बरोबर. जुना हा. अनुभव आहे ना खूप. मला आता बरोबर, तो बरोबर. आठवला म्हणून मी तुम्हाला हो, सांगितला. हो, हो. त्यावेळेस मोठे म्हणजे असे मोबाईल नव्हतेच मुळात म्हटले तरी चालेल अगदी ताई. हो. हो. हे आत्ताच्या काळात आणि आले ना ताई हे मंदिरावर मोबाईल. गेल्यावर मोबाईल एवढे डोक्यात आता कसं काढतो आम्ही काही कार्यक्रमांचे व्हिडिओ वगैरे. हा, मी नाही काढत, पण बाकीच्या मैत्रिणी वगैरे काढतात, मग त्या शेअर करतात. पण तेव्हा हा. काही मोबाईलच नव्हते, त्यामुळे नाही, फक्त हे नाही. अनुभव पाहिलेले आहेत फक्त. अगदी, अगदी. हे आता हो ताई. 10-15 वर्ष, म्हणजे 15-20 वर्षात आले हो, मोबाईल. हो, हो. हो, तेव्हाचे जुने अनुभव आहे हा. बरोबर, बरोबर. हो. खूप छान ताई. मी शेअर करते हा. ताई, हां. करत जा असे रोज फोन.